तुम्ही घर घेत असाल तर आता ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण रेराची नोंदणी असूनही कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर हातोडा पडणार आहे। असं काय घडलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये पाहूयात। 65 इमारतींवर बुलडोझर चालवणार, रेरा नोंदणी, मग घर खरेदी अवैध कशी? आम्हाला बेघर करू नका, नागरिकांची आर्त हाक। नाही, आमची फसवणूकच झाली आहे याच्यामध्ये। लीगली नव्हती तर एसबीआयनी, बैंक ऑफ महाराष्ट्रनी, कॅनरा बँकनी, ह्या बँकेनी लोन कसे काय दिले? हमारा यही मांग है, सिर्फ हमारा घर बचा रहा है। हमारा घर में जो परिवार है, हम लोग कहाँ जाएंगे? इधर उधर पैसा भी लेके हम क्या करेंगे? सिर्फ हमारा घर चाहिए हमको। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिका आणि रेराची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने इमारती पाडण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेला दिले आहेत। त्यामुळे तब्बल 6500 कुटुंबांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे। मात्र बिल्डर आणि प्रशासनाच्या चुकीची आम्हाला शिक्षा का, असा सवाल रहिवाशांनी विचारलाय। 4 वर्ष झाली आम्ही टॅक्स भरतोय, आता पण सध्या आमचा जनरेट झालेला आहे टॅक्स। एवढं सगळं आम्ही जेव्हा घेताना सगळी कागदपत्र तपासून घेतली, आमच्या वकिलाला आम्ही दाखवली, त्यांनी सांगितली कागदपत्र बरोबर आहेत। त्यानंतर आम्हाला नॅशनलाइज बँकेतून लोन झाले, प्लस आमचं जे लोन आहे ते नॅशनलाइज बँकेतून लोन झालेलं आहे, प्लस आम्हाला पंतप्रधान आवास योजनेमधून याची सबसिडी पण भेटलेली आहे। हमारा मांग यही है कि हमारा यहाँ पे परिवार रह रहा है, तो हमारा बच्चे यहाँ स्कूल में सब शिफ्ट हो गए हैं, तो हमारी बिल्डिंग बचे, हमारे बच्चे आगे बढ़े, पढ़े, सरकार की मदद करे, सरकार हमारी मदद करे। हमारा यही मांग है, सिर्फ हमारा घर बचा रहा है। हमारा घर में जो परिवार है, हम लोग कहाँ जाएंगे? इधर उधर पैसा भी लेके हम क्या करेंगे? सिर्फ हमारा घर चाहिए हमको। कल्याण आणि डोंबिवली महापालिका हद्दीत रेराची परवानगी घेऊन तब्बल 65 बेकायदा इमारती बांधण्यात आल्या। त्यावरून उच्च न्यायालयानं महापालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। मात्र त्यानंतर आता उच्च न्यायालयानं कठोर निर्णय घेत 65 इमारती पाडण्याचे आदेश दिले। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? 5 वर्षात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 65 इमारतींची उभारणी, बिल्डरनं महापालिकेच्या बोगस पत्राच्या आधारे रेराचं प्रमाणपत्र मिळवलं, बिल्डिंगच्या उभारणीनंतर ग्राहकांना घरांची विक्री। 2022 मध्ये संदीप पाटील यांच्याकडून घोटाळा उघड, संदीप पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका। मानपाडा आणि डोंबिवली पोलिसात विकासकावर गुन्हा दाखल, उच्च न्यायालयाकडून इमारत तोडण्याचे आदेश। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 65 इमारती पाडायला हव्यात। मात्र बिल्डर आणि रेरा तसंच महापालिकेनं कुटुंबांना भरपाई देण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या संदीप पाटील यांनी केली आहे। अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 65 इमारतींवर कारवाई होणारच, असं मत महापालिकेकडून व्यक्त करण्यात आलं। 65 इमारतीपैकी 6 ते 7 इमारतींवर या अगोदर कारवाई झालेली आहे, त्या डिमॉलिश करण्यात आलेल्या आहेत। आता 58 इमारती ज्या आहेत त्यांचं पुढचं नियोजन आमचं चालू आहे। तर त्यापैकी काही इमारती पार्शली, काही इमारती ज्या आहेत त्या खाली करून घेण्याचं काम सध्या चालू आहे। सर्वसामान्य लोक आयुष्याची जमापुंजी खर्चून घर घेतात, मात्र बिल्डर, रेरा आणि महापालिकेच्या साटेलोट्यामुळे सर्वसामान्यांच्या घरावर हातोडा चालतो। त्यामुळे न्यायालयानं आदेश दिला असला तरी महापालिका आणि रेरा रहिवाशांना दिलासा देणार का, याकडे आता लक्ष लागलंय। अभिजित देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कल्याण।